नमस्कार. या 24 तासातील काही महत्त्वाच्या प्रोसेस बघूया. बघा, CET सेलला ही जी ॲडमिशन प्रोसेसची टॅब आहे 2024-25ची, त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये आपल्याला ही अशा प्रकारे टॅब ओपन होते. आता यामध्ये जर आपण आपला कोर्स जो आहे नीट UG न्यू फ्लॅश होणारा त्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला जे पण लेटेस्ट अपडेट आहे तर ते दिसायला सुरुवात होतात. तर आता या साईडला बघा, इकडं महत्त्वाच्या काही सूचना आहेत म्हणजे नोटिफिकेशन्स आलेले आहे. तर यामध्ये जर का आपण स्क्रोल केलेला तर टोटल आतापर्यंत ज्या नोटिफिकेशन्स तुम्हाला यामध्ये दिसतील तर त्यात जवळपास 31 दिसत आहेत. ओके, आता या 31 पैकी जी नंबर फर्स्टला असते तर ती लेटेस्ट नोटीस आहे. मग आता या लेटेस्ट नोटीसमध्ये आपण जर हे बघितलं समजा तर हे आहे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर MBBS BDS आणि कॅप राऊंड 2. म्हणजे थोडक्यात काल पब्लिश झालेला आहे आपला MBBS BDSचा CET सेलचा कॅप राऊंड 2 म्हणजेच दुसरा राऊंड. आता दुसऱ्या राऊंड संबंधी जी सिलेक्शन लिस्ट आलेली आहे तर त्यामध्ये फार मोठा काही चेंज झालेला नाही कट ऑफमध्ये. म्हणजे मागच्या राऊंडचे जे कट ऑफ होते तर जवळपास त्याच ठिकाणी हे सर्व थांबलेलं आपल्याला दिसतं. आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं, तर लास्ट डेट जी जॉईनिंगची तर ती 6/10/2024 आहे. म्हणजे आज 2 ऑक्टोबर. जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल किंवा तुमचं अगोदरचं कॉलेज कॅन्सल होऊन नवीन कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला ते DD वगैरे सगळं काढावं लागणार आहे. त्यासाठी कॉलेजला जा. परस्पर मनानं DD काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर सगळी अधिकृत माहिती मिळते. फोनवर कम्युनिकेशन गॅप येऊ शकतो तर त्यामुळं माहिती अपूर्ण राहू शकते. तर त्यामुळं प्रयत्न करा की अगोदर कॉलेजमध्ये जा. यामध्ये सर्व हॉलिडेजसुद्धा इन्क्लूड होणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही आज जरी कॉलेजला गेलात तरीसुद्धा कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देऊ शकते आणि उद्याला तुम्ही तिथल्या स्थानिक ब्रँचमधून DD काढू शकता. आता बघा, कॉलेजचे जॉईनिंगची जी लास्ट डेट आहे तर ती 6/10/2024 आहे. आज जर तुम्ही गेलात आणि परत आलात तर उद्यालासुद्धा तुमचा DD निघू शकतो. म्हणजे 6 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग करायला चालते. आता या लिस्टमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर ते बघूया. सुरुवातीला तर तुम्हाला तुमचा सिरियल नंबर, त्यानंतर ऑल इंडिया रँक म्हणजे AIR, नीटचा रोल नंबर. आता यामध्ये बरंचसं कन्फ्युजन असं असतं की सर आता समजा या ठिकाणी या लिस्टमध्ये EMD आलेलं आहे तर EMDचं मिनिंग नेमकं काय आहे. तर बघा, आपण ज्यावेळेस चॉईस फिलिंग करतो तर त्यावेळेस चॉईस फिलिंगमध्ये आपण इयर मार्किंग सिलेक्ट करत असतो. ओके, इयर मार्किंग. तर हे जे इयर मार्किंग आहे तर इयर मार्किंग आपण रिझर्वड सिलेक्ट करू शकतो किंवा आपण ओपन सिलेक्ट करू शकतो. तर त्यामध्ये EMD आणि EMR असे दोन वेगवेगळे या ठिकाणी शब्द येतात. कसे, तर EMD म्हणजे इयर मार्किंग डोनर, म्हणजे आपली कॅटेगरीची सीट दुसऱ्याला दिली आणि यांनी ही सीट ओपनमधून घेतली. पण याचा मेरिटवर फारसा इफेक्ट होत नसतो. फारसा म्हणल्यापेक्षा होतच नाही. म्हणजे असं नाही की सर मग आम्ही ओपनमधून जर का फॉर्म भरला असता, म्हणजे ओपनमधून जर का त्याला आपण सिलेक्ट केलं असतं इयर मार्किंगला तर आम्हाला पण लवकर सीट मिळाली असती, असं काही होणार नाही. जी सीट आहे तर ती आपल्या SML नुसारच दिली जाते. आपण जे सिलेक्ट करतो तर त्यानुसार ती सीट दिली जात नाही. आता बघा, यामध्ये जे विद्यार्थी आहे तर त्यामध्ये बघा, आता हा जो पहिला विद्यार्थी आहे तर या कॉलेजच्या ब्रॅकेटमध्ये काहीच नाही आलेलं, पण दुसऱ्या कॉलेजच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला नो प्रेफरन्स असं आलेलं दिसतं. याचं मिनिंग काय, तर या विद्यार्थ्यांना नवीन प्रेफरन्सेस भरलेले नव्हते. थोडक्यात यानं ही जी मुंबईची सीट आहे तर ही जॉईन केलेली होती आणि नवीन प्रेफरन्सेस भरलेले नव्हते. आता बघा, आता हे जे आता यामध्ये हे बघा, यामध्ये रिटेन्शन दिलेलं आहे या विद्यार्थ्यांना, तर त्यामुळं ब्रॅकेटमध्ये RET आलं. राहिला प्रश्न की हे नो प्रेफरन्सचं मिनिंग काय, तर याला जर का तुम्ही स्क्रोल करत घेतलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नो प्रेफरन्सच दिसल. बघा, नो प्रेफरन्स आणि रिटेन्शन. बघा, नो प्रेफरन्स आणि रिटेन्शन. तर याचं मिनिंग नेमकं काय, तर इथंच हे आपल्याला कळू शकतं. बघा, रिटेन्शन म्हणजे या विद्यार्थ्यांना या पुण्याच्या कॉलेजला रिटेन्शन दिलं. त्यानंतर नो चेंज म्हणजे थोडक्यात काय, तर या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस फिल केले पण याला कॉलेज बदलून मिळालं नाही. मग आता नो प्रेफरन्सेस म्हणजे काय, तर थोडक्यात यांना प्रेफरन्सेसच दिले नाही. नो प्रेफरन्सेस म्हणजे प्रेफरन्सेस न भरणारा, म्हणजे कॉलेज जॉईन केलं पण प्रेफरन्सेस टाकलेच नाही. ओके, तर अशा पद्धतीने ही लिस्ट आहे आणि हे आहे या MBBS BDS संबंधी या 24 तासातील लेटेस्ट प्रोसेस. आता जर समजा आपण यामध्ये जर का स्क्रोल करत घेतलं तर काही सीट मॅट्रिक्स आलेले आहेत की जे BMS BHMSचे आणि यानंतर जे शेड्यूल्ड आहे तर ते आपण बघूया. BHMSसाठी जे शेड्यूल्ड आहे तर ते जर आपण बघायला गेलो तर याचा हा दुसरा राऊंड सुरू आहे. कोणता, BMS BHMSचा. आणि दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग वगैरे राऊंड कधी लागणार आहे तर हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसतं. बघा, आता जर आपण प्रेफरन्सेसचा विचार केला
तर आजचा शेवटचा दिवस आहे BMS BHMSचे प्रेफरन्सेस टाकण्याचा 85%चा. तर त्यानंतर 4 तारखेला ही सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि नंतर मग जॉईनिंग होणार आहे. तर हे झालं BMS BHMSबद्दल. नवीन अपडेट्स जे आहेत तर ते दररोज आपण या ठिकाणी जे पण येतील म्हणजे दररोज न करताना जेव्हा पण अपडेट येतं तर तेव्हा आपण नक्कीच हे बनवून या ठिकाणी अपलोड करत असतो. नवीन असाल सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट्स तुमच्याकडे पोहोचतील. थांबूया. ओके बाय.